खरीप 2025च्या पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे। अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी कमेंट्सद्वारे उपस्थित केलेले आहेत। सध्या वेबसाईटवर पीक विम्याच्या रकमा कॅल्क्युलेशन तुम्हाला किती विमा येणार हे दिसणं चालू आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामधला गोंधळ आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सर्वात पहिला प्रश्न आहे की पीक विमा खात्यामध्ये कधी येणार, तर त्याचं उत्तर असं आहे की राज्य सरकारनं दुसरा हप्ता पीक विमा कंपनीला दिला, त्यानंतर पीक विमा कंपनी तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे। राज्य सरकार उदासीन आहे। शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या योजनेमधला सर्वात मोठा खोडा जर कोण असेल तर ते म्हणजे राज्य सरकार आहे। आणि राज्य सरकारच्या या सरकारी कामं 6 महिने थांब या धोरणामुळे तुमचा पीक विमा आपण त्याची तारीख सांगू शकत नाही की तो खात्यात कधी येईल, त्यासाठी वाट बघा, एवढंच मी म्हणू शकतो। त्यानंतर दुसरा मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 17,500 रुपये हेक्टरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्याचं काय झालं? तर विषय असा होता, त्यावेळेस प्रचंड भूस्खलन, त्या ठिकाणी जमिनी खरडून जाणं, महापूर, ढगफुटी या सगळ्या गोष्टी होत्या। सरकार नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करत होतं गेंड्याच्या कातडीचं। त्यानंतर प्रचंड सरकार ट्रोल व्हायला लागलं, लोक वाहून चालले होते, पुरामध्ये जनावर, गोठ्यामध्ये पाणी, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, शेतकरी हंबरडा फोडत होता। तेव्हा सगळे लोक पुढे आले। त्यावेळेस सरकारला स्वतःची जनाची मनाची लाज वाटली आणि मग त्यांनी 32,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं। आणि ते पॅकेज घोषित करत असताना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 17,500 रुपये हेक्टर प्रमाणे पीक विमा मिळणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी ते कशाच्या आधारे सांगितलं ते त्यांनी आता स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण की त्यांचं ते विधान निराधार आहे हे मी पुराव्यासह स्पष्ट करू शकतो। कारण हा जो यंदाचा पीक विमा आहे हा त्या ठिकाणी मंडळा आधारित आहे। मंडळाच्या आणेवारीवर उत्पादकता जितकी कमी आली त्यानुसार पर्सेंटेज आणि त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे। त्यामुळे तुमच्या म्हणजे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जे सांगितलंय 17,500 रुपये ते त्यांचं फेक आहे। काही लोकांना मिळतील ज्यांचं 100% नुकसान झालंय, जे त्या इल्ड बेस मध्ये तसं दाखवलं असेल तर नुकसानीची टक्केवारी तशी असेल तर दिसेल। त्यामुळे हे जे 17,500चं आहे हा बी एक जुमलाच होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही। त्यानंतर मूग उडीद बद्दल शेतकरी विचारतायत, कारण की त्यांचं त्या ठिकाणी इल्ड बेस 0 दिसतं आहे। तर त्याचं उत्तर असं आहे की मूग उडीद याचा पीक विमा न काढलेला बरा अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांनी जो पीक विमा काढण्यासाठी खर्च आला त्या पावतीचा तेवढा सुद्धा त्यांना वसूल होत नाहीये, ही किती दुर्दैवाची बाब आहे। आणि जी ट्रिगर होते ते काढून टाकल्यामुळं ही वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। आणि हे पाप आहे राज्य सरकारचं। बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे न डरता या लोकांना बोलणं आता गरजेचं आहे आणि ते आपण बोलतोय। त्यानंतर सोयाबीनला किती भेटेल अशा पद्धतीचा एक प्रश्न होता, तर त्यांना सांगायचंय सोयाबीनची जी सरासरी आहे, कारण की या वर्षीचा पीक विमा जो आहे तो त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग आधारित आहे आणि टेक्निकल यील्ड 50-50% वेटेज आहे। त्याप्रमाणे मागच्या 5 किंवा 7 वर्षाची जी सरासरी आहे त्या सरासरीच्या उत्पादकतेच्या तुलनेमध्ये जेवढी उत्पादकता कमी येईल या वर्षीची त्यानुसार तुमचा क्लेम सँक्शन होणार आहे। त्यामुळे जर समजा आता काही ठिकाणी काय झालेलं आहे की बाबा नाफेडच्या खरेदीसाठी लिमिट वाढवून घेतली, ठीक आहे, क्विंटलची खरेदीची उत्पादकतेची, त्याचा फटका बसतो आहे। त्या ठिकाणी आता ते राज्य सरकारचं काम आहे, परंतु इतकी ढिसाळ, इतकी थर्ड क्लास, इतकी मुरदाड यंत्रणा लय भयान झालेलं आहे। कारण की जातीच्या धर्माच्या भरोशावर हे लोक निवडून चाललेले आहेत आणि यांचं बिलकुलही शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये। त्याच्यामुळे काही जिल्ह्याची उत्पादकता खूप जास्त दिसत आहे मागच्या 5 वर्षाच्या सरासरीपेक्षा। त्यामुळे काही जिल्हे त्या ठिकाणी त्यातनं वगळण्यात आलेले आहेत सोयाबीन मध्ये, कारण की त्यांना दमडी मिळणार नाहीये। आणि तसं जर बघायला गेलं ओव्हरऑल तर सोयाबीनची उत्पादकता मागच्या 5 वर्षाच्या सरासरीमध्ये घटलेली आहे। त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादकांना जिथं त्यांनी ते नाफेडसाठी लिमिट वाढवलेलं नाही त्या ठिकाणी एक बऱ्यापैकी पीक विमा मिळू शकतो। पण एकंदर पर्सेंटेज जर बघायला गेला आपण तर 30%, 40%, 35% असं आहे। डोक्यावरून पाणी 57-58% पर्यंत आहे। म्हणजे ज्या भागामध्ये जमिनी खरडून गेल्या, गोठ्यात पाणी वाहलं, नद्या नाले सगळं जमीन धरणात रूपांतरित झालं, अशा ठिकाणी जर का तुमचं त्या ठिकाणी टेक्निकल यील्ड आणि पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन 60% पर्यंत दाखवत असेल तर ही व्यवस्था मुरदाड झाली, मेली आहे, हिच्या संवेदना मेल्या आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला राज्य चालवता येत नसेल, शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या। एक शेतकऱ्याच्या पोराची बेंबीच्या देठापासून आर्त हाक आहे, कारण की हा अन्याय आता सहन होत नाही। त्यानंतरचा आहे जे आपण तुम्हाला व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड किंवा यील्ड बेस किंवा ते कसं बघायचं हे लोकांना कळत नाहीये। तर ज्याच्या यील्ड बेस मध्ये 0-0 आहे
त्यानं समजून जायचं की त्याला पीक विमा मंजूर झालेला नाही, त्याला पीक विमा येणारच नाही, त्यानं तो नाद सोडून द्यायचा आहे. त्यानंतरचं आहे ज्यांचं कॅल्क्युलेशनच्या पुढे रक्कम दाखवत आहे, ठीक आहे, तर त्यांनी समजायचं की ती रक्कम मंजूर झालेली आहे आणि तेवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये सरकारनं पीक विमा कंपनीला हप्ता टाकला की ती मिळणार आहे. त्याच्यानंतरचं आहे कॅल्क्युलेशन अवेटेड ज्याचं दाखवत आहे त्यानं समजून जायचं आहे की त्याला अजून वेळ आहे अपडेट होण्यासाठी. बऱ्याचशा मंडळांचा प्रॉब्लेम असतो, तर ते त्या प्रॉब्लेमचं जे आहे तर त्या अपील करतात वरती, तर ते त्यांचं सुरू असेल कदाचित, तर त्याच्यामुळं ते पण समजून घ्यायचंय. 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे इल्ड बेसमध्ये जर 0-0 दिसत असेल समजा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, मंजूर झालेलं नाही, नान सोडून द्या. दुसरं म्हणजे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल तर तुमचं अपडेट व्हायचं बाकी आहे, त्यासाठी वाट बघावी लागेल. आणि तिसरं म्हणजे तुमच्या तिथे जर रक्कम दिसत असेल तर तेवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. आता हे कसं बघायचं याच्यावर मी आपल्या युट्यूबला खूप सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये डेमो पण दाखवलेला आहे कसं बघायचं वेबसाईटवर. तर त्या ठिकाणी आपल्या चॅनलला भेट द्या, 2-3 नंबरचा व्हिडिओ आहे तो बघा, तुम्हाला अजून त्याच्यामध्ये क्लॅरिटी येऊन जाईल. त्याच्यानंतरचा प्रश्न होता, अनेक शेतकरी फोन करतात की बाबा सर तुमचा व्हिडिओ बघितला आणि माझा 70,000 दिसतंय पीक विमा, कोणी म्हणतं 60,000 दिसतो, कोणी म्हणतं 83,000 दिसतो. तर मायबापांनो, ते सम इन्शुरन्स अमाऊंट आहे. म्हणजे काय, तुम्हाला जर 100% नुकसान झालं तर तेवढा पीक विमा मिळू शकतो, जो तुमच्या पावतीवर असतो, तुम्ही पावती फाडता तेव्हा. त्याला सम इन्शुरन्स अमाऊंट आपण म्हणतो, ठीक आहे. तर तो काय तुमचा पीक विमा नसतो. पीक विमा कसा बघायचा त्यासाठी आपल्या चॅनलला जा, 2-3 नंबरचा व्हिडिओ बघा, त्या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर पीक विमा हा हेक्टरनुसार हे जे आहे की बाबा कोणी म्हणतं की बाबा रकमेचं कसं, तर त्या मंडळाची जी आणेवारी ठरेल, जेवढी उत्पादकता कमी येईल किंवा ते ठरेल त्यानुसार संपूर्ण मंडळाचा हेक्टर प्रमाणे तोच दर राहील. त्याच दराप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी ती पैसे मिळणार आहेत. फक्त जमीन कमी जास्त झाली तरच पैसे कमी जास्त होणार आहेत, हेक्टरनुसार पैसे तितकेच राहणार आहेत. त्याच्यानंतर आमच्या बुलढाणा जिल्ह्याचा विषय असा आहे की कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, तर अजून आम्हाला वाट बघावी लागेल बुलढाणा जिल्ह्यामधल्या बऱ्याच तालुक्यामध्ये मंडळामध्ये. त्यानंतर आहे तूर असेल किंवा कापूस असेल तर याचं कॅल्क्युलेशन लेट होतं. याची जी रक्कम आहे वेबसाईटला तूर आणि कापसाची ही जवळपास एप्रिल मे नंतर दिसायला सुरुवात होईल, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी शांतता घ्यायची आहे. त्याच्यानंतरचं आहे की ट्रिगरचा जो विषय आहे, केंद्र सरकार म्हणतं की बुवा आता ते 2 ट्रिगर कंपल्सरी ठेवलेच पाहिजेत. कुठले, एक म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे पुरानं भात शेतीचं नुकसान वगैरे असं काहीतरी आहे ते. परंतु तुम्हाला मी इतकं फोडू फोडू सांगतो की हे सरकार, महायुती सरकार इतकं दळभद्र आहे की यांनी यांच्या तिजोरीतले पैसे वाचवण्यासाठी एक चांगली ट्रिगर असलेली पीक विमा योजना होती, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यावर्षी कोट्यावधी रुपये मिळू शकले असते. ते या सरकारच्या नाकर्तेपणामुळं, फालतू लोकप्रिय योजना, भीकमाग्या योजनामुळं ते मिळत नाहीयेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा तोटा होतोय. आज ज्या लोकांचं 100% नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या, त्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पोटी त्या ठिकाणी लाख लाख, 1.5 लाख रुपये मिळाले असते. त्यांची बोळवण आता 12 आणि 13,000 रुपयावर होती आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे मायबापांनो. आणि पुढच्या वर्षी सुद्धा हे दळभद्री सरकार ते पीक विम्याची ट्रिगर ठेवणार नाही. चळवळी मोडीत निघाल्या. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आंदोलन उभं करावंच लागणार आहे, करावंच लागणार आहे आपल्याला आंदोलन उभं. काही लोक आमच्यावर टीका करतात की काय पीक विमा खात्यात कधी येतो सांगा, फालतू टीका म्हणजे फालतू बडबड करता वगैरे, अशा बरेचसे लोक टीका करतात. तर त्यांचं नैराश्य मी समजू शकतो. तर बाबांनो, राज्य सरकार तुमच्या कुठंच कामी पडत नाही. कृषी विभाग फक्त पगार घेतोय, पीक विमा कंपन्या फक्त नफा लुटतायत. पण अशा याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहोत आणि तुमच्या मनातला प्रश्न, गोंधळ दूर करण्याचं काम आम्ही करतो आहोत. त्यामुळं तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे, आमच्यावर टीका नाही केली पाहिजे. त्याच्यामुळं पीक विम्यासंदर्भातले तुमचे जे जे प्रश्न होते, म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न होते की बा याची उत्तरं देणं गरजेचं होतं, त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तो सगळा विषय मी समजून सांगितलेला आहे. आता बरेचसं काय होतं, काही पीक विमा जी योजना आहे ही म्हणजे सध्याची पीक विमा योजना जी आहे ही श्वास नसलेला माणूस, मुर्दा, तिचं वर्णन असंच करावं लागेल.
पीक कापणी प्रयोग आधारित काही खरं नाही. शेतकरी यावर्षी तसंच ठेवलं आणि ट्रिगर ठेवले नाही तर याला रिस्पॉन्स देणार नाहीत आणि देऊही नाही, कारण काही मिळणारच नसेल तर आम्ही का फाडावा यांचा विमा? राज्य सरकारमधले दलाल पोसायसाठी, पीक विमा कंपन्या पोसायसाठी आम्ही आमचा रक्ताचा घाम आटवायचा का? नालायकपणा लावलाय सगळा. निषेध करतो या सरकारचा मी. धन्यवाद.